नमस्कार. MPSC एक्झाम मंत्रामध्ये मी स्वप्नील जगदाळे जेडी सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि आता आपण पाहणार आहोत की बाबा गणित आणि बुद्धिमत्ता जो स्कोर चेंजिंग बरोबर आहे ना, तिथेच आपला स्कोर ठरला जातो. आणि गट ब चा जो विचार करता जो पेपर होता गणित बुद्धिमत्तेचा 4 जानेवारीचा आणि गट क साठी पेपर कसा असेल त्याचा लेखाजोखा आपण करणार आहोत. ॲनालिसिस तर आपण दिलेलेच आहे बरोबर आहे. आता आपल्या लक्षात आला असेल 2023 आणि 24 चा जो मॅथ्सचे क्वेश्चन विचारण्याचा जो पॅटर्न होता तो आता चेंजेस केलेला आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे कसं की अंकगणितामध्ये की जसं की तुमचा रेल्वेवर असायचा, ट्रेनवर प्रश्न असायचा, काळ काम वेगवर असायचा बरोबर आहे. तर तिथे प्रश्न विचारलाच गेला नाहीये. भरपूर ठिकाणी प्रश्न विचारला गेला नाही की जे फिक्स टॉपिक असतात त्याच्यावर आयोग प्रश्न विचारलं जातं. किंवा सिलॉलिझम असेल, व्हेन आकृती असेल की जे महत्वाचे टॉपिक आयोग विचारत होतो तो पॅटर्न क्लिअरली चेंज केला बरोबर आहे ना. की आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे भरपूर सारे आहेत की नातेसंबंध बुद्धिमत्तेच्या दृष्टीने म्हटलं की नातेसंबंधावर हमखास प्रश्न असायचा, दिशा ज्ञानवर हमखास प्रश्न असायचा, तिथेही नाही पडला. कॅलेंडरवर पडलाच नाहीये, घड्याळावर पडलाच नाहीये क्वेश्चन. मग आता आपल्याला त्या दृष्टीने तयारी करायला लागेल की प्रश्न कसे विचारलेत आणि आता 11 जानेवारीचा पेपर कसा सेट होणार आहे. पेपर सेटर अतिशय हुशार होता बरोबर आणि त्यांनी पेपर अतिशय चांगला सेट केलता. काही जर इकडे लेंदी पेपर असल्यामुळे तिथपर्यंत पोहोचलेच नाहीयेत मॅथ्सकडे. कारण मॅथ्सला 10-12 मार्क तरी आपल्याला पडले तर आपण पुढे जाता येतो. 15 मार्क हा चांगला स्कोर होता. 4-5 लेंदी गणित होती ते सोडवायचे नाही. परंतु आयोगाने इथे फसवलंय कसं पाहायचं आपल्याला, ज्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे 11 जानेवारी ग्रुप सी च्या पेपरसाठी. त्याच्यामुळे हे पेपर अतिशय महत्वाचं आहे. आयोग नेमकं सोर्स काय विचारतो, कुठून प्रश्न विचारतं, कशा पद्धतीने, हे जरी काही केलं अगोदर ठरवायचं नसतं की बाबा कशा पद्धतीने. पेपर आल्यानंतर त्या टाइमला आपला सेन्स आपल्याला जागृत झाला पाहिजे की आता कोणता प्रश्न कधी घ्यायचा, कोणता टॉपिक कधी घ्यायचा ते बरोबर. अगोदर ठरवून जातं हे असं करायचं तसं करायचं बिलकुल नाहीये. आता आपण पाहूयात की आपण आन्सर की दिलेली होती कशा कशा पद्धतीने पाहूयात आपण. ही आपण पेपर सेट ए ची आन्सर की दिली होती 81 ते 100 अशा पद्धतीने दिले होते. आता त्याच्यामध्ये एक क्वेश्चन रद्द होण्याचे चान्सेस आहेत असंही सांगितलं होतं आणि एक 100 नंबरचा क्वेश्चन होता ना तर तो आपण एक दिलता अल्फाबेटचा अक्षर मालिकेचा, तर त्याचं उत्तर 4 लिहायचे. परत ते आपण गडबडीत त्याच दिवशी पेपर लगेच टाकला होता आणि ते बाकीची सगळे उत्तरे बरोबर आहेत. अजून एक चान्सेस कॅन्सल होण्याचे चान्सेस आहे, मी सांगतो पेपरमध्ये कुठे. आता इथे पाहायचं ह्याचं उत्तर आपण एक दिलतं ते बरोबरच, काही विषय नाहीये. आता ह्याच्यावरनं पाहायचा की ही काय पदावली एवढ्या पदांची बेरीज दिलती, सिम्प्लिफिकेशन हे पदावलीवर आलतं बरोबर आहे. सिम्प्लिफिकेशन अशा पद्धती चालतं बरोबर. आता इथे काय असणार आहे, ही समसंख्यांची बेरीज किती, एवढी समसंख्या एवढी आहे, हे काय बरोबर आहे. सरासरी घ्या, इथे सरासरी त्या टाइप वर आलतं हे बरोबर. हा क्वेश्चन ह्याचं उत्तर आलतं 102 ऑप्शन नंबर 3, ते पण दिलं होतं बरोबर. आता ह्याचं 5 तास 20 मिनिटं आलं होतं, कसं आलतं काय ते दिलेलं होतं, आपण युट्यूबवर संपूर्ण अनालिसिस घेतलं होतं. आता हे काय नळ टाकीवर आलतं, नळ व टाकी पाहायचं आपल्याला कोणकोणत्या टॉपिकवर कसे कसे आलते त्या दृष्टीने क्वेश्चन करायचे. आता ह्याचा मी सांगितलं होतं की जे की राज्यसेवेला सी सॅटचा पेपर होता सेम, फक्त इथलं आणि इथलं कमी जास्त केले होते, आकडे बदलले होते आणि आयतच दिला होता. इथे पण आयत दिलेलं आहे, इथे 5.5 आलतं बरोबर आहे इथे. आता इथे करताना तुम्ही काय करणार आहे, इथे शेकडेवारी घ्या, काही घ्या, काही विषय नाही. इथे शेकडेवारीची त्याच्यावर येतच वगैरे ते, त्याच्यासाठी आयताचं सूत्र माहित पाहिजे. शेकडेवारी मधला नाही आला, दुसऱ्या याच्यावर घेतला तरी चालेल, ठीक आहे, तिथं आलतं वगैरे. आता पुढे ह्याचं उत्तर 4 मीटर अशा पद्धतीने दंडगोलकारचं काय असतं. आता इथे क्षेत्रफळ घनफळ हे भरपूर वेळा सांगितलं होतं. क्षेत्रफळ घनफळ ह्याचे फॉर्म्युले पाठच करा, त्याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन पडतातच, इथे बाकी पडलेलाच आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक आता ग्रुप सी च्या दृष्टीने कराच. त्याचे फॉर्म्युले सिरीज घेतलेले आहे आपण, सगळे फॉर्म्युले पाठ ठेवायचे, फॉर्म्युले शिवाय येत नाहीये. 2 पायर एच पायर वर्ग एच बरोबर आहे. त्याचं वक्र पृष्ठफळ आणि घनफळ त्याच्याशिवाय सोडवताच येत नाहीये. काही क्वेश्चन सोडून द्यायचे नाही तर उत्तर डायरेक्टली ठोकायचं असतं. आता इथे पाहायचं नफा तोटावर आलता ठरलेली किंमत
नफा तोटावर आलता प्रश्न, नफा तोटा. ओके, नफा तोटावर प्रश्न आलता. आता ह्याचं उत्तर काय आलं, 71.6 आलं. सोपा क्वेश्चन होता, काय एवढं नव्हतं. आता हा क्वेश्चन मी मगाशी सांगितलेला हा रद्द होण्याचे चान्सेस आहेत त्या अनालिसिस मध्ये, कारण याचं उत्तर 300% येत आहे, त्याच्यामुळे हा रद्द होण्याचे. आपण हे 60 दिलतं, परंतु ते रद्द होण्याचे चान्सेस आहेत. हा क्वेश्चन आयोग काय देते त्याच्यावर आहे, बरोबर आहे. हे गुणोत्तर प्रमाणावर लिहून घ्यायचं, गुणोत्तर प्रमाण, गुणोत्तर प्रमाण. ओके, आता एवढ्यावर नाही एवढी झाली तर किती टक्के वाढ झाली, आता हे टक्केवारीवरच घ्यायचं. इथं 51.16 आलं ह्याचं टक्केवारी किंवा शेकडेवारी. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कोणत्या टॉपिकवर आलते आणि हाच पेपर अशा पद्धतीनेच कॅरी होणार आहे, हे पण लक्षात ठेवायचं. आता हे तुमचं महिला आणि ते काळकामवर आलता, ह्याचं उत्तर आलं 16 काळकाम, बरोबर आहे. आता पुढे पाहूयात आपण. हे सरासरीवरच आलता, हे त्याच्यात टक्केवारी ऍड केली होती, इथून पुढे सोडवायचंच नव्हतं, त्याच्यावरूनच येत होतं. हे 35-49 हा सरासरीवर 1-2 प्रश्न आलते, वेगवेगळ्या अँगलने विचारले होते, हे लक्षात घ्यायचे. आता हा तुमचा बेसिक मॅथमॅटिक्स वर आलता, याचं उत्तर 7 आलतं. नंबर सिस्टीम घ्या इथे, नंबर सिस्टीम, बेसिक मॅथमॅटिक्स, नंबर सिस्टीम किंवा बेसिक मॅथमॅटिक्स घ्या, बेसिक. ओके, हा. आता एक लक्षात आलं असेल, इथे 11 इथे तुमचं हे संपतंय, अंकगणित संपते. आता काय काय वेळेस वयवारी वगैरे खालीवर होतं, दोन्हीकडे दिला जातो, पण एक सरासरी 12 क्वेश्चन धरायचे. 11-12 क्वेश्चन हे अंकगणितावर येतात आणि 8 ते 9 क्वेश्चन हे बुद्धिमत्तेवर येतात. एवढं लक्षात ठेवायचं, सरासरी तेवढे. आता काय काय वेळेस सिलॉलिझम, पाय चार्ट कुठे पकडला जातो ते पण लक्षात आलं पाहिजे. वयवारी दोन्हीकडे पकडलं जातं, मग त्याच्यावरनं पण एक सरासरी धरायचं की अंकगणिताला वेटेज एखाद दुसऱ्या मार्काने जास्त असतं. 11 किंवा 12 क्वेश्चन, 8-9 क्वेश्चन तुमचे बुद्धिमत्तेचे असतात. आता इथे रांगेतील क्रमांक आलता, इथे रांगेतील क्रमांक हे 14 उत्तर आलतं. इथे रांगेतील क्रमांक पाहायचं, इथे बुद्धिमत्ता चालू होते, रांगेतील क्रमांक. आता इथे प्रश्नचिन्हाच्या जागी आकृती, बरोबर आहे. आकृतीत संख्या जे काय असेल ते आकृती संख्या त्याच्यावरनं काढायचं होतं. ह्याचं उत्तर किती आलं, 196 आलं, बरोबर. हे का सांगतोय, कारण ह्याचाच पूर्णपणे रिफ्लेक्शन होणार आहे ग्रुप सी मध्ये, आपल्या लक्षात येईल. ह्याचं निलक्ष, ह्याचं तुलनावर आलतं, तुलना, उंची. आता आपल्या लक्षात आलेलं असेल की ग्रुप सी मेन्सचा जो पेपर झाला ना आत्ताचा, इथला मागचा ग्रुप सी मेन्सला, त्याच्यामध्ये सेम असाच क्वेश्चन आलता. ग्रुप सी मेन्सला सेम, अमरची उंची किती, एवढे एवढे, त्याच धर्तीवर सेम क्वेश्चन विचारलेला इथे, बरोबर आहे. आता इथे हे भूमितीचा क्वेश्चन, हे भूमितीवर आधारित आहे. साधा सोपा आहे क्वेश्चन, याचं 2 उत्तर येत आहे. साधा सोपा आहे, भूमितीवर अशा पद्धतीचं अँगलचं एखादं विचारलं जातं. हा, आता हे क्वेश्चन ठरलेलेच असतात. अंकमालिका किंवा संख्या मालिका, अंकमालिका, संख्या मालिका, हे लक्षात घ्यायचं. अशा पद्धतीचे एक क्वेश्चन असतोच, त्याच्यामुळे. आता इथं 297 आलं, तर काय कसं ते दिलेलं आहे संपूर्ण. तर महत्वाचं सांगतो, अंकमालिका संख्या मालिकावर एखाद दुसरा प्रश्न फिक्स आहेच आहे. हा, आता हे आकृत्यांचं त्यांनी काय केलं, तर ग्रुप सिमेन्सलाच अशा पद्धतीची एक आकृती दिली, त्याच्यावरच बघायचं. इथे 4 आलतं याचं आकृत्या, पुढची आकृती कोणती ते, किंवा हेला असं तर त्या, हे एक लक्षात घ्यायचं. आता ह्याच्यासाठी मी सोर्स सांगतो तुम्हाला, आता बाकी सोर्स तुम्हाला संपूर्ण खुले करतो मी. ओके, आता प्रश्न तुम्हाला संपूर्ण झाल्यानंतर मी सोर्स सांगेल. आकृत्यांची संख्या मोजणे, आकृत्यांची संख्या मोजणे, ह्याच्यावर मागच्या ज्या पेपरमध्ये ना त्रिकोणांची संख्या मोजायची होती ना, ते चौकोन दिले होते, त्याच्यात किती काय, त्याच्यावर रिफ्लेक्ट झालेला आहे मागचाच ग्रुप बी प्रीचा. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय आलं होतं, 21 आलं होतं, सोपं होतं. हा, आता हे 2 संख्यांचं गुणाकार एवढा त्यांचा रेशो आहे, तर हे साधं सोपंच होतंय. बेसिकवर म्हटलं तरी चालेल, बेसिकवर. ह्याचं उत्तर 15 आलतं. हा, आता ह्याचं उत्तर आपण 1 दिलं, तर पण ते 4 उत्तर आहे, हे नीट लक्षात घ्यायचे. अल्फाबेटवर म्हणजे अक्षर मालिका, अक्षर मालिका 4 उत्तरे व्यवस्थितरित्या, ते आपण ते 1 दिलं, परंतु 4 उत्तर आहे, हे कन्फर्म केलेलं आहे आपण. अशा पद्धतीने पेपर आलेला होता, हे आपल्या लक्षात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की एवढे 2-4 दिवस राहिले, त्याच्यावर कोणत्या टॉपिकवर फोकस करायचं, या पेपरवर फोकस करा, 100% तो असणार आहे टॉपिक. आता लक्ष द्यायचं पुढे परत. आता बुद्धिमत्तेच्या संदर्भात पाहिलं आपण,
तर आपण ज्याला हॉट टॉपिक म्हणतो, येणारच ह्याच्यावर क्वेश्चन असं म्हणत होतो ना, तर दिशा ज्ञानवर क्वेश्चन आलता का? नव्हता आला. बैठक व्यवस्थेवर आलता का? नव्हता. रांगेतील क्रमांकावर आलता. बैठक व्यवस्था अशी गोलाकार दिली जाते डावा उजवीकडे, ठीक आहे, एक रांगेतील क्रमांक. नातेसंबंधावर क्वेश्चन होता का? नव्हता आला. व्हेन आकृतीवर होता का? नव्हता आला. घड्याळावर होता का? नव्हता. कॅलेंडरवर नव्हता. सिलॉलिझमवर नव्हता. फक्त याच्यावर होता, आकृत्यांची संख्या मोजणे. हे जे महत्वाचे टॉपिक आहेत ना बुद्धिमत्तेचे, एकावरही क्वेश्चन आयोगाने विचारला नव्हता. बरोबर आहे. जे महत्वाचे की फिक्स आपण दिशा ज्ञान, बैठक व्यवस्था, नातेसंबंध, व्हेन आकृती, घड्याळ, कॅलेंडर, सिलॉलिझम हे आपण करतोच आणि ते करायलाच पाहिजे, त्याच्यात काय डाऊट्स नाहीये. परंतु या 2-3 दिवसामध्ये एक्झॅक्ट जे पेपर आलाय तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं. ओके, तर मग हे लक्षात घ्या की आयोगाचा पॅटर्न बदलतोय. आयोग वेगवेगळ्या पद्धतीने अँगलने विचार करते आणि तसा पेपर सेट केला होता. खूप छान पेपर सेट केला होता. बरोबर, सगळ्यांना इकडे कामाला लावलं आणि आयोगाने तिकडनं हे केलं. तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की बाबा कोणत्या टॉपिकवर आता फोकस करायला पाहिजे 2-3 दिवसामध्ये, त्या हिशोबाने. आता पुढचं पाहूयात. इथे पाहायचं अंतर्वेग, वेळ वेग, ते ट्रेनवर क्वेश्चन ठरलेला असतो, ह्या वेळेस विचारलाच नाही क्वेश्चन आयोगाने. वयवारीवर विचारलाच नाहीये. बरोबर. काळ काम, आता काळ कामवर विचारला होता, ते महिला आणि पुरुष एवढ्या दिवसात एवढे काम, तर तेवढ्या दिवसात ठीक आहे. त्याच्यावर शेकडेवारी आणि नफा तोटा हे टॉपिक महत्वाचे आहेत. त्याच्यावर दोन्हीवर प्रश्न असतो, म्हणजे असतो, आत्ताच्या पेपरला पण होता. त्याच्यामुळे ह्या टॉपिकवर प्रश्न पडणार म्हणजे पडणार. आता सरळ व्याज, चक्रवाढ व्याजावर प्रश्न नव्हता, कधीतरी असतो याच्यावर एखाद दुसरा. सरळ व्याज चक्र ह्याच्यावर नव्हता. भूमितीवर मात्र होता. एवढा अँगल तेवढा अँगल 180 होते, त्याच्यावर हे भूमितीकडे लक्ष दिलं पाहिजे. आता हल्ली विचारायला लागले. पाय चार्टवर साधा सोपा विचारला जातो, पण नव्हताच इथे क्वेश्चन. पदावली, सिम्प्लिफिकेशनवर, आता ते पहिलं जे आपण मगाशी दिलं 81 क्रमांकाचं ते म्हटलं तरी चालेल. हे पदावली महत्वाचंच आहे. ह्याच्यावर सिम्प्लिफिकेशन ज्याला बोलतो, सोपे रूप द्या, सरळ रूप द्या. लसावी मसावीवर आत्ता क्वेश्चन नव्हता. गुणोत्तर प्रमाणावर आत्ता होत आहे, जे रद्द होणार आहे ते सांगितलं होतं ते. म्हणजे आपल्या लक्षात, ह्याच्यासाठी मी हे सांगितलंय की आयोग काय करतंय की बाबा दिवसेंदिवस आहे ना, की प्रश्नांची लेवल असेल किंवा हे बदलत चाललंय. बरोबर आहे. त्यानुसार आपल्याला डिरेक्शन मिळते. 23-24चा पॅटर्न सेम होता, सेम ह्या टॉपिकवर येत होते. आता मग 24ला, आता 25ला काय केलं की बाबा हे टॉपिक पूर्णपणे ड्रॉप केले पेपर सेटरने. जे महत्वाचे असतात त्याच्यावर विचारलाच नाही. मग आपल्याला तयारी करताना पण अशाच पद्धतीने करायला लागेल ह्या 2-4 दिवसामध्ये, की बाबा अशा पद्धतीने पेपर येऊ शकतो. आणि तुम्हाला ते दाखवलं पण होतं. आता त्याच्यासाठी सोर्स बरेच दिवस म्हणत होते की बाबा सोर्स सांगा सर, की आयोग सोर्स कोणतं यूज करतं, काय करतं. आता आयोगाचे सोर्स सांगतो. 5वीचं जे नवोदयचं पुस्तक आहे ना, गणित आणि बुद्धिमत्तेचं, ते पुस्तक, ह्या आकृत्या वगैरे हे ते आहे तसे क्वेश्चन रिपीट करतं रे, आहे त्याच्यातले उचललं जातं. ते खूप महत्वाचं पुस्तक आहे. 8वीचं, 5वीचं पण सांगेल मी, आणि 8वीचं गणित आणि बुद्धिमत्तेचं, नवोदयचं स्कॉलरशिप असते ना, ती अतिशय महत्वाची पुस्तकं आहेत. ते करा, आवर्जून सांगेल मी. आयोग तिथे जाते, कारण टीईटी असेल, सगळे पेपर तिथनंच सेट होतात. आलं लक्षामध्ये? हे सगळं महत्वाचं आहे, ते करा, असं माझं अतिशय प्रामाणिक मत आहे. बेसिक कन्सेप्ट पण त्याच्यातनं क्लिअर होतात. आणि सांगायचं तर आता एक मागचा पेपर 29 जून ग्रुप बी मेन्सचा पेपर हा, किंवा तुमचा आता राज्यसेवेचा जो पेपर झाला CSATचा, तो अनिल अंकलगी सरांचं बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे का, त्याच्यातले आहे तसे क्वेश्चन सगळे सेट केले, आणि आपले पण आपण सेट करायचो त्यातनं चालता. आणि RS अग्रवाल ऍप्टिट्यूड हा अतिशय महत्वाचा सोर्स आहे. ते एक आयोग त्यांनी 23-24ला धुमाकूळ घातला होता. आहे तसे क्वेश्चन तिथले पाय चार्ट असतील, सगळ्या गोष्टी असतील. तर तुम्ही म्हणा बरेच दिवस सोर्स, तर हेच सोर्स आहेत. सोर्स का सांगायचे की आपल्याला एक दिशा मिळते. गणित हा पाठ करण्याचा विषय नाहीये. आणि आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे की नक्की पेपर सोडवताना कशा पद्धतीने सोडवायचा, रीतसर सोडवायला घेऊ नका. घेतले 81, 82, 83 असं नाहीये. आयोग कधी कधी काय करते, बॅक साइडने, म्हणजे बहुतांश वेळा 100 कडनं सोपे प्रश्न विचारले जातात. जे प्रश्न सोपे दिसतात त्याला टॅकल करा आणि ते सुरुवातीला सोडवा. सलग आपण त्या फ्लो मध्ये असतो आणि त्याच्यामुळे पेपर कव्हर होत नाही. सोपे दिसेल ते टिक मार्क करत निघायचं.
आणि काही काहींनी शेवटी ठेवला, कारण हे 80 क्वेश्चनच हे नाही झाले. पेपर पहिल्यांदा पहा की बाबा कुठे कव्हर होतोय पेपर आणि कशा लेंदी पेपर आहे का, मग मध्ये घ्यायला सुरुवात करा पेपर. ज्याला सुरुवातीला थोडा वेळ मिळते, 4-5-6 गणित सुरुवातीला सुटली गेली, नंतरचे इकडे जीएस सोडवला गेला, मध्ये मॅथ्स घेतला, शेवटी जीएस ठेवला. हे तिथं गेल्यानंतर पेपरनुसार ठरवायचंय. शेवटी ज्यांनी पेपर ठेवला त्यांना वेळच मिळाला नाहीये. आपले 15 ते 20 मिनिटं कमीत कमी पेपरला राखून ठेवलेच पाहिजे. आपल्याला सगळा पेपर कव्हर झालाच पाहिजे, तरच स्कोअर मध्ये येणार आहे. आता पहिली आन्सर की आल्यानंतर बाबा किती मेरिट लागेल, काय लागेल ते कळेलच. सुरुवातीला सगळ्यांना वाटतं की बाबा हे माझं बरोबर, ते बरोबर. आयोग जे म्हणेल तेच खरं धरायचं. ओके, आपण मस्त म्हणतो की थोडीफार तफावत असते, पण आयोग जी अंतिम उत्तर तालिका आहे तीच खरी धरून प्रमाण मानून चालायची. ओके, कोणी काही सांगितलं असेल तर आयोग जे म्हणेल तेच. ओके, त्यानुसारच मग पुढचं कट ऑफ वगैरे ज्या त्या गोष्टी ठरलेल्या जातात. त्याच्यामुळे ग्रुप सी साठी मी अतिशय महत्वाचं सांगेल की पेपर जर कव्हर झाला नाही, वेळ मिळाला नाही, तर मॅथ्स येत असून आपल्याला काहीच उपयोग होत नाही. तुम्ही मॅथ्स सोडवलंच गेलं नाहीये, तुम्हाला पेपर कशा पद्धतीने कव्हर करायचं, टॅकल करायचं हे जर कळलं नाही तर काहीच उपयोग होणार नाहीये. मी महत्वाचे सांगितलेले की बाबा क्षेत्रफळ, घनफळ अतिशय महत्वाचे, ते करा म्हणजे करा. सूत्र त्याच्यावर प्रश्न पडणारच, पडतोच. भूमितीवर प्रश्न पडला जातो, काहीच त्याच्यावर दुमत नाहीये. तुमच्या समोर ठेवले की बाबा ह्याच्यावर पडले होते, ह्याच्यावर नव्हते. ओके, तर मग ह्याच पेपरचं आपणच अनालिसिस करायचं, स्वतःच अनालिसिस करा ना की बाबा आता असा पडलाय, ह्या टॉपिकवर हा पडलाय, त्या टॉपिकवर तो पडलाय. आपल्याला 4 जानेवारीसाठी ह्या 2-3 दिवसामध्ये काय फोकस केलं पाहिजे. सोर्सेस पण मी सांगितलेले आहेत, तशा पद्धतीने हे करा. कारण टीचर असा काही वेगळा नसतो, त्याला काहीतरी जास्त येतं किंवा तो काही नसतं. कारण तुमच्यातलाच एक असतो, मी तेच सोर्स यूज करणार, त्याच्यातनच काही येणार आहे. आणि सगळेच असं काही विषय नसतो वगैरे. येते एक फक्त थोडस मार्गदर्शन, गायडन्स, थोडासा वेळ दिला की जमून जाते, काही अवघड नाही. पण मॅथ्सला म्हणजे गांभीर्याने घ्या, निग्लेक्ट करू नका, सोडवा. 100% त्याचा फायदा होतो. आपल्याला 10-12 मार्क कमीत कमी आली पाहिजेत, जास्तीत जास्त 15च्या वर आली पाहिजेत. जसा पेपर असेल तशा पद्धतीने. पण मॅथ्स कडे दुर्लक्ष करू नका, तोच तुमचा तिथेच गेम चेंजर विषय आहे. ही कळकळीचं म्हणजे माझं सांगणं असेल. आता जो काही थोडाफार कालावधी राहिलाय त्याच्यामध्ये फॉर्म्युले करा, व्यवस्थितरित्या अनालिसिस ह्या पेपरचं करा. त्याच दृष्टीने अल्फाबेट असेल, संख्या मालिका असेल, तिथं करा. कोणता प्रश्न सोडवायचा आणि कोणता प्रश्न सोडवायचा नाही हे जर गमक आपल्याला कळलं तर आपला स्कोअर निघतो, 100% निघतो. तिथं आपल्याला मार्क पाडता येतात. आणि स्पीड मेंटेन ठेवायची म्हणजे ठेवायचंच आपल्याला. स्पीडने पेपर सोडवावंच लागणार आहे, जास्तीत जास्त अटेम्प्ट करावा लागणार आहे पेपर आपल्याला. ओके, आणि आता काही वेळेस काय होतं की सगळ्यांचेच अंदाज फोल ठरतात, नाही तिथपर्यंत पोहोचता येत, होतं तसं वगैरे येते. कारण आयोगाने तो पॅटर्न चेंज केलेला असतो, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याच्यामुळे आयोग हेच प्रमाण मानून त्याच्या दिशेनेच अभ्यास आपल्याला केला गेला पाहिजे. ओके, आता आपल्या लक्षात आलं असेल सर्वांच्या की बाबा कशा पद्धतीने प्रश्नाचं हे करायचे, कशा पद्धतीने काय काय विचारलं जातंय. ओके, आता आपली टेस्ट सिरीज ज्यांनी घेतले त्यांना माहिती, आपली काठिण्य पातळी मुद्दा म्हणून आपण हार्ड ठेवली होती की बाबा अशा पद्धतीचा पेपर येऊ शकतो. हे ते आताचा पेपर असा हे नव्हता. तिथं म्हणजे बाहेर आल्यानंतर वाटतं उत्तर कळ, हे लय सोपं आहे, तिथं तारांबळ उडते. तिथं सोपं नसतं तेवढं पेपर सोडवणं आणि ते मेंटेन करणं, तिथं सोपं नसतं. त्याच्यामुळे ही मानसिकता आणि व्यवस्थितरित्या पेपर हे करा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, आणि चांगल्या पद्धतीने पेपर व्यवस्थितरित्या करा. ग्रुप सी ची अतिशय महत्त्वाची सुवर्ण संधी आहे असं सांगणं आहे. आणि MPSC एक्झाम मंत्रा सदैव आपल्या सेवेत, आपल्या मार्गदर्शनासाठी कार्यरत आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.